अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आता लवकरच पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. श्रावण महिना म्हणजे व्रत, उपासना, जप, पूजा, पारायण आणि भगवान शंकरांच्या भक्तीचा अत्यंत पवित्र काळ. आपल्या संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला सणांचा राजा मानलं जातं. या संपूर्ण महिन्यात बहुतेक प्रत्येक घरात मांसाहार बंद असतो आणि सात्विक वातावरण निर्माण झालेलं असतं. अशा या पवित्र महिन्यात आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो, कोणती पारायण करू शकतो, कोणते मंत्रजप करू शकतो आणि संसारातील जबाबदाऱ्या सांभाळूनही सहजपणे कोणती साधना करता येईल याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण श्रावण महिन्याच्या तारखा पाहूया. यावर्षी 13 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे आणि 11 सप्टेंबर 2026 रोजी श्रावण महिन्याची सांगता होणार आहे. यावर्षीचे श्रावण सोमवार असे आहेत. पहिला श्रावण सोमवार 17 ऑगस्ट, दुसरा श्रावण सोमवार 24 ऑगस्ट, तिसरा श्रावण सोमवार 31 ऑगस्ट, चौथा श्रावण सोमवार 7 सप्टेंबर. हे चारही सोमवार अत्यंत पवित्र मानले जातात. त्यामुळे या दिवशी शक्य तितकी सेवा, जप, अभिषेक आणि उपासना अवश्य करावी. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पारायण. श्रावण महिन्यात सर्वाधिक केली जाणारी 3 पारायण म्हणजे शिवलीलामृत पारायण, नवनाथ भक्तिसार पारायण आणि श्री गुरुचरित्र पारायण. जवळजवळ प्रत्येक भक्ताच्या घरी यापैकी किमान एक तरी पारायण केलं जातं. आता अनेक जण विचारतात की श्रावण महिन्यात नवनाथ पारायण इतकं महत्त्वाचं का मानलं जातं. त्याचं कारण असं की या काळात भगवान शंकरांचं तत्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असतं. त्यामुळे या महिन्यात केलेली सेवा अनेक पटींनी फळ देते. मी नेहमी एक उदाहरण देते. जसं आपण पैसे साठवतो, गरज पडली की तेच पैसे उपयोगी पडतात. तसंच सेवा ही सुद्धा एक प्रकारची आध्यात्मिक बचत आहे. आज केलेली सेवा, जप, पारायण आणि उपासना हे आपल्या आयुष्यातील संकटाच्या वेळी आपल्याला आधार देतात. म्हणून मी नेहमी म्हणते, संधी मिळेल तेव्हा जास्तीत जास्त सेवा करा. श्रावण महिन्यात मांसाहार बंद असल्यामुळे पारायण करण्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे हा काळ नवनाथ भक्तिसार पारायणासाठी अत्यंत योग्य मानला जातो. तुम्ही नवनाथ भक्तिसार किंवा नवनाथांचे मूळ ग्रंथ पारायण यापैकी कोणतेही पारायण करू शकता. त्याचप्रमाणे शिवलीलामृत पारायण देखील अवश्य करा. त्याची संपूर्ण माहिती मी वेगळ्या व्हिडिओमध्ये दिली आहे. दररोज थोडं थोडं वाचन केलं तरी महिन्याच्या शेवटी मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सेवा शांतपणे करा, तिचा गाजावाजा करू नका. सेवा पूर्ण झाल्यावर सांगितलं तरी चालेल, पण आधी त्याचा दिखावा करू नका. आता येतं श्री गुरुचरित्र पारायण. आमच्या घरी वर्षातून किमान 3 वेळा गुरुचरित्र पारायण केलं जातं. एक श्रावण महिन्यात, एक दत्त जयंतीच्या काळात आणि एक स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या सप्ताहात. जास्त पारायण झाली तर उत्तमच, पण किमान ही 3 पारायण करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. जर पूर्ण गुरुचरित्र वाचणं शक्य नसेल तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र किंवा सप्तशती गुरुचरित्र यापैकी एकाचं पारायण अवश्य करा. आता भगवान शंकरांच्या सेवेबद्दल बोलूया. श्रावण महिन्यातील सर्वश्रेष्ठ सेवा म्हणजे रुद्राभिषेक. खरं सांगायचं तर प्रत्येकाला रुद्राभिषेक करण्याची संधी मिळत नाही, पण श्रावण महिना हा त्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. तुम्ही तुमच्या घरात स्वतःच्या हाताने शिवपिंडीवर अभिषेक करू शकता. फक्त पाणी अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत रहा किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अभिषेक करा. रुद्राभिषेकामुळे घरातील वातावरण अतिशय सात्विक आणि प्रसन्न होतं. याचबरोबर श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा देखील अवश्य करावी. 1 करा, 5 करा किंवा 7 करा.
हे पूर्णपणे तुमच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. गुरुजींकडून केली तर उत्तमच, पण योग्य पद्धतीने घरातही ही पूजा करता येते. अनेक जण श्रावण महिन्यात गुरुवारचे व्रत, वैभव लक्ष्मी व्रत तसेच 5 सोमवारांचे पशुपती व्रत करतात. जर तुम्हाला पशुपती व्रत करायचं असेल तर तेही करू शकता, परंतु श्रावण सोमवारचं वेगळं महत्त्व असल्यामुळे त्यानुसार नियम पाळावेत. दररोज किमान एका माळेचा मंत्र जप अवश्य करा. ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र यांपैकी कोणत्याही मंत्राची एक माळ जरी केली तरी खूप मोठं पुण्य लाभतं. श्रावण महिन्यात रोज भगवान शंकरांची आरती घ्यावी. आपण स्वामी समर्थांची, दत्त महाराजांची आणि गणपती बाप्पांची आरती करतोच, त्याचबरोबर महादेवांची आरतीही अवश्य करा. सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार वेळ ठरवा. ज्यांच्या घराजवळ स्वामी केंद्र, मठ किंवा शिवमंदिर असेल त्यांनी शक्य तितक्या वेळा तिथे जावं. अनेक केंद्रांमध्ये दररोज रुद्रपठण, रुद्राभिषेक, महामृत्युंजय मंत्रजप आणि भगवान शंकरांची आरती होत असते. अशा सेवेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली तर ती कधीही सोडू नका. महाराजांचं दार झिजवलं की आयुष्यात बदल घडतो. रोज दर्शनाला जाणाऱ्या भक्ताभोवती महाराजांचं संरक्षण कवच असतं. अशी अनेक भक्तांची श्रद्धा आणि अनुभूती आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. त्र्यंबकेश्वर आणि काही ठिकाणी 1 दिवसीय सामूहिक नवनाथ पारायण आणि 1 दिवसीय सामूहिक गुरुचरित्र पारायण आयोजित केलं जातं. शेकडो भक्त एकत्र येऊन दिवसभर पारायण करतात. जर तुमच्या जवळपास अशी संधी मिळाली तर ती अजिबात सोडू नका. अशी सेवा प्रत्येकाला लाभत नाही. आता शेवटी एक महत्त्वाची सूचना. ज्या महिला पारायण करण्याचा संकल्प करत आहेत त्यांनी मासिक पाळीच्या तारखा लक्षात घेऊनच पारायणाची सुरुवात करावी. कारण पारायण मध्येच थांबावं लागू नये. योग्य नियोजन केलं तर सेवा आनंदाने आणि पूर्ण श्रद्धेने करता येते. मंडळी, या संपूर्ण श्रावण महिन्यात जितकी शक्य होईल तितकी सेवा करा. कारण आयुष्यात कधी कोणतं संकट येईल हे कोणालाच माहीत नसतं. अशा वेळी आपली केलेली सेवा, जप आणि भक्तीच आपल्याला बळ देतात. म्हणून हा श्रावण महिना वाया जाऊ देऊ नका. मनापासून सेवा करा, जप करा, पारायण करा आणि भगवान शंकर तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की पसंती द्या. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा